दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन आयोजित भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन स्नेह निमंत्रण दिनांक 4, 5 आणि 6 ऑक्टोबर। उद्घाटन समारंभ महिलांचा स्नेहमिलन सोहळा। उद्घाटक माननीय रोहिणीताई खडसे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस। प्रमुख मार्गदर्शक माननीय सुषमाताई अंधारे, शिवसेना उपनेत्या। अध्यक्ष माननीय संध्याताई सव्वालाखे, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी। शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता। स्थळ ARD सिनेमॉल मागे, बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर, मलकापूर रोड, बुलढाणा। विनीत जयश्री सुनील शेळके, संस्थापक अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा। रामचरित मानसमध्ये प्रभू श्रीरामानं शबरी मातेला नैवेद्या भक्तीचा उपदेश करून भक्तीचे 9 प्रकार सांगितले। त्यामध्ये सर्वात प्रथम भक्ती संतांच्या संग श्रेष्ठ आणि सोपा आहे। सद्भावना सेवा समिती बुलढाणा द्वारा दिनांक 8 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत मथुरा, वृंदावन, अयोध्या, वाराणसी, गंगासागर, कोलकाता, जगन्नाथपुरी इत्यादी तीर्थस्थानी दिव्य संकल्प स्पेशल रेल्वे यात्रा आयोजित केली आहे। या 10 दिवसांमध्ये संत श्री अलका श्रीजींच्या सत्संग तर आहेच, पण सर्वच ठिकाणी अनेक विद्वान आणि आध्यात्मिक संतांचे दर्शन होणार आहे। म्हणून प्रथम भक्ती संतन कर संगा हा दोहा रामचरित मानसमध्ये संत तुलसीदास यांनी सांगितला। याचा अनुभव या यात्रेत येणार आहे, म्हणून ही यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे। संतांच्या संगतीनं हृदय पवित्र होते, यामुळे विवेकाचा प्रादुर्भाव होतो आणि मोहनाश होतो आणि जीवन आनंदी होते। हा संत संगतीचा महिमा आहे, असे भावपूर्ण मनोगत सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष आणि यात्रेचे प्रेरणास्त्रोत राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केले। सद्भावना सेवा समितीचे सर्व पदाधिकारी भाईजींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला गेले होते, तेव्हा त्यांनी यात्रेबद्दल आनंद व्यक्त केला। ज्यांनी 100च्या वर यात्रेचे बुकिंग केले त्यामध्ये चंपालाल शर्मा, डॉक्टर परमेश्वर लड्डा, गोपाल राठी, सुशील सारडा, हरेश मांधणा, घनश्याम बागडी, संतोष महेंद्रा, संदीप केला, अशोक राठी, संतोष गुडगिला, मनमोहन मर्दा हे सर्व दिव्य संकल्प यात्रेचे आधारस्तंभ असून वर्षातून 2 स्पेशल रेल्वे यात्रा काढाव्यात असा विचार व्यक्त केला। समितीचे कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा, कोषाध्यक्ष तिलोकचंद चांडक, सुरेश गट्टाणी, सचिव प्रकाशचंद्र पाठक, सिद्धार्थ शर्मा, सहसचिव उमेश मुंदडा, उपाध्यक्ष राजेश देशलहरा, विजय सावजी, सुभाष दरडा यांनी भाईजींच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केले। तेव्हा भाईजींनी स्पेशल रेल्वे यात्रेची संपूर्ण जबाबदारी आणि व्यवस्थापन करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सद्गुरू परिवार आणि सद्भावना सेवा समितीचे सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक केलं। भाईजी पुढे म्हणाले की या यात्रेमध्ये मथुरा, वृंदावन येथील कृष्णलीला स्थळ, राधा राणीचं पवित्र रासलीला, निधुबन, जमुना नदी, द्वारकाधीश मंदिर, बाकी बिहारी येथील दिव्य दर्शनासोबत संतांचे दर्शन, अयोध्या येथील राम मंदिर व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या संतांचं दर्शन, काशी विश्वनाथ मंदिर, गंगा दर्शन, काशीचे कोतवाल भैरवनाथ मंदिर, वाहते ती गंगा आणि थांबतो तो समुद्र हे अद्भुत मिलनाचं दर्शन गंगासागरला होईल। कोलकाता येथील काली मंदिरात भक्त तारिणीचे दर्शन, रामकृष्ण परमहंसांना याच काली मातेनं दर्शन दिले आणि याच परिसरात नरेंद्रांचे स्वामी विवेकानंद झाले ही खोली पाहायला मिळेल। जय जगन्नाथचे दर्शन होईल। या सर्वांचे यात्रेकरूंनी लाभ घ्यावा असे आवाहन राधेश्याम चांडक यांनी केले। यात्रेकरूंना माहिती देण्यासाठी गाईड उपलब्ध राहतील असेही माहिती दिली। सिटी न्यूज बुलढाणा। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 9404 58 83 19 आणि 9130 83 30 24।